Hey guys, good morning. Have a nice day. This is Basveshwar Kadgaonkar, and you all of watching my YouTube channel Speak English with PK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Welcome back to my channel Speak English with PK. Friends, today we are going to discussing very interesting and spiritual topic, and it is somewhat astrological also. And today's video is going to so significant. That's why don't skip the video and watch full video. Okay? And today's topic is the birth month and its nature. आजचा व्हिडिओ अतिशय खास होणार आहे कारण ज्यांचा जन्म अ, जानेवारी म्हणा किंवा फेब्रुवारी म्हणा, मार्च म्हणा, असं डिसेंबरपर्यंत कुठल्याही महिन्यात झालेला असेल, तर त्या महिन्यानुसार त्या व्यक्तीचं स्वभाव कसा असेल, त्याचं व्यक्तिमत्व कसं असेल, याविषयी आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते जूनपर्यंतचं जन्म आणि त्याचा स्वभाव वैशिष्ट्य पाहिलेलं आहे आणि आजच्या सेकंड पार्टमध्ये आपण जुलै ते डिसेंबरपर्यंत ज्यांचा जन्म झालेला असेल तर त्या महिन्यानुसार त्यांचा स्वभाव कसा असेल किंवा त्यांचं व्यक्तिमत्व कसं असेल याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी इफ guys, if you are new in my channel and even if you are not subscribe my channel, then please subscribe the channel. Firstly, you have a red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon. Then you have four options. Out of these four options, you can select option number one, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Now let's start today's topic, the birth month and its nature. Okay? But before this, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण बुद्धिदाता, सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नाचा विनाश करणारा गौरीपुत्र गणेश आणि या विश्वाचे सर्वेसर्वा त्रिखंडाचे स्वामी देवांचेही देव महादेवजी यांना नमन आणि यांचे आशीर्वाद घेऊन आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. ओम गगनपते नमः. ओम गगनपते नमः. ओम गगनपते नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, बुद्धिदाता गणेश आणि ज्यांचा जन्म ज्या महिन्यात झालेला आहे तर त्या महिन्यानुसार त्याचं व्यक्तिचरित्र किंवा त्याचा स्वभाव वैशिष्ट्य कसे असेल हेच आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. समजा एखाद्याचा जन्म जुलै महिन्यात झालेला असेल तर या जातकाचं म्हणूया किंवा या ज्यांचा जन्म जुलै महिन्यामध्ये झालेला आहे त्यांचा स्वभाव फार गूढ स्वभावाचा असतो. कारण असे लोक समजून घ्यायला खूप अवघड असतात. म्हणजे त्यांचा थांगपत्ता ते कळू देत नाहीत इतरांना किंवा त्यांचा थांगपत्ता इतरांना लागत नाही. शिवाय ते अत्यंत शांत स्वभावाचे असतात आणि थोडेसे तणावग्रस्त किंवा तणावामध्ये लोकांना ते दिसत असतात किंवा
चिंतनशील असल्यामुळं किंवा थोडंसं तणावग्रस्त जाणवतात. ही माणसे अतिशय भावूक म्हणजे सेन्सिटिव्ह असतात. कुणी काय म्हटलं की लगेच त्याच्यावर विचार करणारी, म्हणजे चटकन रागावणारी किंवा त्या आनंदी होणारी, म्हणजे लगेच प्रतिसाद करणारी आणि त्यांच्या मनाला त्याचा चांगला किंवा वाईट परिणाम होणारे असतात. म्हणजे फार सेन्सेशन असते त्यांच्याकडं. ऑनेस्ट असतात. ऑनेस्ट म्हणजे खूप प्रामाणिक असतात. शिवाय इतरांची काळजी घेणारे असतात. दुसऱ्यांची चिंता करणारे असतात. दुसऱ्यांना मदत करणारे असतात. लहान-सहान गोष्टी पण मनाला लावून घेणारे असतात. सहसा सहजपणे कुणालाही माफ करत नाहीत. जर यांना एखाद्याचा राग आला, तर ते चटकन त्याला माफ करत नाहीत. बरेच दिवस ते त्याला कट्टी करतील बोलणार नाहीत किंवा त्याच्याशी कुठला संबंध नाही ठेवणार. म्हणजे लवकर माफ न करणारे असे हे असतात. यानंतर आपण बघूया ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे, त्याचं स्वभाव वैशिष्ट्य. जे ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यांचा बर्थ झालेला आहे, म्हणजे ज्यांचा जन्म झालेला आहे, ते अतिशय कॉमेडियन म्हणजे विनोदी स्वभावाचे असतात, हसतमुख असतात. प्रत्येकाशी घुलमिल के राहायची वृत्ती असते. सर्वांची काळजी घेणारे असतात, धाडसी असतात, शूर असतात, पराक्रमी असतात, इतरांना नेहमी मदत करणारे असतात. तसेच धाडसी कामं, शौर्याची कामं करण्याकडे यांचा कल असतो. कारण ही धाडसी रास आहे. धाडसी राशीची हे जातक असतात ऑगस्ट महिन्यामध्ये जन्मलेले. तसेच उत्तम असं नेतृत्व गुण असतो त्यांच्याकडे. म्हणजे पुढारीपणा असतं किंवा आपलं म्हणणं इतरांना सांगण्यामध्ये पटत असतात. संभाषण कला असते, वाक्चातुर्य असते. त्यामुळे राजकारण, समाजकारण यामध्ये या लोकांचा खूप असा रस असतो. हे झालं ऑगस्ट महिन्याचं. यानंतर सप्टेंबर महिन्यात जे व्यक्तींचा जन्म झालेला आहे, त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत. सप्टेंबर महिन्यामध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे, ते आपली परिस्थिती म्हणजे सिच्युएशन जसं असेल त्याप्रमाणे राहणारे असतात. समजा ते यांना काही कारणानं गरिबी आली, तर ते लाजत नाहीत. त्या त्या कंडिशनला ॲडजस्ट होतात. श्रीमंती आल्यावर पण ते त्याचा काही हे करत नाहीत. माज दाखवत नाहीत. अगदी अंथरूण पाहून पाय पसरणारे असतात. इतरांच्या चुका काढण्यात मात्र ते माहिर असतात. म्हणजे दुसऱ्यांचे दोष किंवा चुका काढण्याकडे यांचा कल खूप असतो. स्मरणशक्ती उत्तम असते, बुद्धिमान असतात, विश्वासू असतात, ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक असतात आणि अशी व्यक्ती बुद्धिमान असल्यामुळे किंवा हुशार असल्यामुळे सर्वत्र अशा व्यक्तीची वाहवा होत असते. हे झालं सप्टेंबर महिन्यात ज्या जातकांचा जन्म झालेला आहे त्याचं स्वभाव वैशिष्ट्य किंवा लक्षणे. आता ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे, तर अशी व्यक्तीचं व्यक्तिचरित्र कसं असतं किंवा स्वभाव कसा असतं, याविषयी आपण पाहूया. ऑक्टोबर महिन्यात ज्यांचा जन्म झालेला आहे, त्यांची पर्सनॅलिटी अतिशय सुंदर म्हणजे अतिशय चांगली असते, आकर्षक असतात ते. मुलगा असेल तर अतिशय ब्युटिफुल असते, मुलगा असेल तर हँडसम असतो. गप्पा मारायला खूप आवडतात, गप्पिष्ट असतात. नवीन-नवीन मित्र करण्याकडे खूप कल असतो. प्रवास करायला यांना खूप आवडतं. यांना कला, साहित्य, अध्यात्म यामध्ये खूप रुची असते. म्हणजे आर्ट्समध्ये रुची असते, सायन्समध्ये रुची असते, साहित्यामध्ये रुची असते. तसेच स्पिरिच्युअल आध्यात्मिक क्षेत्रात पण म्हणजे देवाधर्माचं किंवा आपल्या परंपरा किंवा वेद म्हणा, भगवद्गीता म्हणा, याविषयी जाणण्यात किंवा युनिव्हर्सल लॉज वगैरे यामध्ये यांचा खूप 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 म्हणजे इंटरेस्ट असतो. तसेच स्वप्नांच्या दुनियेत रमणारे असतात. स्वप्नांच्या दुनियेत म्हणजे स्वप्नाळूवरतीचे असतात, स्वप्न रंगवणारे असतात आणि आनंदी राहणारे असतात. सर्वाशी खूप मोकळेपणानं, प्रेमानं वागणारे असतात. त्यामुळे यांना मित्रमंडळी खूप असतात. तसेच शांतताप्रिय असतात. लिव्ह अँड लेट लिव्ह म्हणजे जगा आणि जगू द्या यावरतीकडे त्यांचा कल असतो. तसेच ऑनेस्ट असतात, ट्रस्टी असतात. ट्रस्ट असतं म्हणजे फार विश्वासू असे असतात. कुणाला विश्वास दिला, शब्द दिला तर त्याचा विश्वासघात न करणारे असतात व प्रेमळ असतात आणि बुद्धीने खूप चतुर असतात.
त्यामुळे हे सर्वच क्षेत्रात चमकताना दिसतात. ज्यांचा जन्म नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेला आहे, हे लोक थोडा वेगळ्या पद्धतीनं विचार करणारे असतात. म्हणजे कल्पकता असते, बुद्धिमान असतात, पण त्यांची एक वेगळीच दिशा असते विचार करण्याची. मनमिळावू असतात. तसेच न हार मानणारे. म्हणजे कुठलेही काम घेणं ते फत्ते होईपर्यंत ते हार मानत नाहीत. म्हणजे गिव्ह अप करत नाहीत. ते जोपर्यंत त्यांचं गोल सक्सेस होत नाही, तोपर्यंत ट्राय, ट्राय, ट्राय करत राहणार. ट्राय, ट्राय बट डोंट क्राय. म्हणजे रडत नाहीयेत ते. लढत राहतात. म्हणजे गिव्ह अप करत नाहीत. बाय हुक ऑर बाय क्रूक म्हणजे काहीही करून ते हस्तगत करायचं त्यांना जे पाहिजे ते. असं त्यांचा कल असतो. आकर्षक व्यक्तिमत्व असतं. तसेच नवीन-नवीन गोष्टी जाणून घेण्याकडे यांचा कल असतो. आता यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे, अशा जातकांचं स्वभाव वैशिष्ट्य किंवा गुणधर्म बघूया. अतिशय ऑनेस्ट म्हणजे अतिशय प्रामाणिक असतात. डिसेंबर महिन्यामध्ये ज्यांचा जन्म झाला आहे ते खिलाडू वृत्तीचे असतात. त्यामुळे खेळण्याकडे कल असतो. गप्पा मारायला खूप आवडतात आणि खिलाडू वृत्ती असल्यामुळे मित्रसंचय किंवा मित्रमंडळी खूप असतात. फिरायला यांना आउटिंग फिरायला खूप आवडतं. टूरला जाणे, सहलीला जाणे, देवदर्शनाला जाणे इत्यादी गोष्टी त्यांचा खूप रस असतो. प्रत्येकाशी ते खूप पटवून घेतात. म्हणजे सगळ्याशी एकरूप किंवा सगळ्यांना मनमिळावू वागण्यानं त्यांना खूप मित्र असतात आणि सगळ्याशी ॲडजस्ट करणारे असे असतात. आणि स्वतंत्र विचारसरणी असल्यामुळे स्वतंत्र राहायला आवडते. इतरांमध्ये किंवा जॉईंट फॅमिली म्हणा किंवा इतर ह्याच्यात नाही, तर त्यांना त्यांना त्यांच्या विश्वात रममाण व्हायला आवडतं. तर अशा दृष्टीनं आज आपण जुलैपासून ते डिसेंबरपर्यंत ज्या जातकांचा किंवा ज्या व्यक्तीचा जन्म झालेला आहे, त्यांचं स्वभाव वैशिष्ट्य कसे असेल याविषयी सविस्तर जाणून घेतलेलं आहे. आय होप all of you guys are understand today's topic very well, and even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever. Jai Shambho. Jai Shiva.